यापुढची बातमी शनी शिंगणापुरातली आहे। शनीच्या भक्तांसाठी विशेष महत्त्वाची। शनिदेवाच्या शिळेवरती आता केवळ ब्रँडेड तेलानंच अभिषेक करता येणार आहे। भेसळीच्या तेलानं श्री शनीच्या शिळेची झीज रोखण्यासाठी शनी शिंगणापूर देवस्थाननं हा निर्णय घेतला। 1 मार्चपासून निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा सुरू होणार आहे। शनिदेवाला सुट्या तेलाच्या ऐवजी ब्रँडेड तेलानंच अभिषेक करावा लागेल असा ठराव शनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ न्यासाच्या बैठकीत पारित झाला। ग्रामसभेत सुद्धा हा निर्णय घेण्यात आला। शनी शिंगणापुरात चौथऱ्यावरती जात शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे। मात्र तेलातल्या भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होते, त्यामुळे देवस्थाननं आता हा निर्णय घेतलाय। भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आली तर असं तेल स्वीकारलं जाणार नाही किंवा ते तेल भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडे तपासणीसाठी पाठवलं जाईल असाही ठराव संमत झालाय। शनी शिंगणापूर देवस्थानच्या ठरावाचं भाविकांकडूनही स्वागत होत आहे। ते पूजा विधीमध्ये तेल दिलं जातं, ते तेल खाद्यतेल असावं की जेणेकरून मूर्तीस हानी होणार नाही आणि भाविकांच्या या भक्तीला पुढे छेद जाऊ नये या दृष्टिकोनातून देवस्थानने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि या निर्णयानुसार 1 मार्च 2025 पासून मंदिर परिसरामध्ये फक्त इडिबल तेल म्हणजे खाद्यतेलच स्वीकारले जाईल। जो तेल बनवण्याचा जो निर्णय घेतला ते पूर्णतः चांगला निर्णय आहे आणि त्यामुळे शनीची जी मूर्त आहे त्याची जी झीज आहे ती कमी होईल। आता फक्त चांगलं तेल वापरल्यामुळं त्याचं काय होईल, त्याचा एक मूर्तीवर पण चांगला परिणाम होईल, पावित्र्य पण राखलं जाईल। तर हे सर्व काही होईल आता इथून पुढे। तर शनिदेवाच्या शिळेची होणारी झीज रोखण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण निर्णय संस्थानने घेतलेला आहे। त्यामुळे 1 मार्चपासून शनिदेवाच्या दर्शनासाठी जे भक्तगण जातील त्यांना ब्रँडेड तेल सोबत न्यावं लागणार आहे। ब्रँडेड तेल नसेल तर शनिदेवावरती अभिषेक करता येणार नाहीये।